नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। क्विकहिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळेतू, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, छोकरा साबण आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। 18 पगड जाती शिवाजी महाराज या नावाच्या छत्राखाली एक होतात। शेकडो वर्षांपासून प्रेरणेचा न आटणारा स्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। ध्येयवेड्या माणसांनी निर्माण केलेल्या याच इतिहासाचं वेड तना मनात भिनवून गेली कित्येक दशकं आपल्या अमोघ वाणीनं शिवचरित्राचा प्रचार प्रसार करणारे शिवकथाकार विजयराव देशमुख आज कट्ट्यावर आलेत। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र म्हणजे गडगडणाऱ्या नभामध्ये निर्माण झालेल्या दोन तेजस्वी विद्युल्लता। त्यांचं चरित्रकथन करण्यासाठी वाणीतही तेवढं सामर्थ्य हवंच आणि त्याच सामर्थ्याच्या जोरावर एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विजयरावांनी अवघ्या 19व्या वर्षापासून शिवकार्य आरंभलं। आपल्या ओजस्वी रसाळ शैलीनं 10,000हून अधिक व्याख्यानांमधून 6 लाखाहून अधिक शिवभक्तांसमोर त्यांनी शब्द सामर्थ्यानं समग्र शिवकाल उभा केलाय। 18 वर्ष शिवदुर्ग दर्शन यात्रेचं आयोजन करून हजारो शिवभक्तांना दुर्ग भ्रमंती घडवली। अविरत संशोधनातून त्यांनी साकारलेला शककर्ते शिवराय हा शिवछत्रपतींचा द्विखंडात्मक चरित्र ग्रंथ सर्वाधिक विश्वासार्ह शिवचरित्र म्हणून ओळखला जातो। आपण सगळ्यांनी नुकतीच शिवजयंती साजरी केली। छत्रपती शिवरायांची जन्मतिथी निश्चित होण्यामागे देखील विजयरावांचं अविरत संशोधन कामी आलं। त्यांच्या या प्रवासाबद्दल आणि शिवचरित्राबद्दल विजयराव देशमुख यांच्याशी संवाद साधूया। कट्ट्याला सुरुवात करूया। नमस्कार, आपलं स्वागत। नमस्कार महाराज, नमस्कार। आणि आपलं स्वागत करताना महाराजांचं जे कार्य आपण केलं तो एक भाग आणि त्याबरोबरच गेल्या काही वर्षांपासून आपण अध्यात्माच्या क्षेत्रामध्येही जे काही मोठं काम करताय, ज्याच्यामुळं सद्गुरुदास महाराज अशी आपली आणखीन एक ओळख आहे, त्या दोन्हीबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे। पण अर्थातच महाराज हा आपल्या सगळ्यांचा अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि नुसतं नाव उच्चारलं तरी अंगामध्ये अशी वीज सळसळते असा तो विषय आहे। आत्ता नुकतीच शिवजयंती झाली आणि खूप वादानंतर आता सगळ्यांनी 19 फेब्रुवारीवर एकमत झालं। तर ती तारीख निश्चित करण्यामध्ये तुमचं खूप मोठं योगदान होतं आहे। तर खरं तर या गप्पांच्या सुरुवातीला मला तेच जाणून घ्यायचे की या तारखेपर्यंत कसे पोहोचलात तुम्ही आणि काय त्याच्यामध्ये वादविवादाचं कारण काय होतं नेमकं? बखरींमध्ये वेगवेगळ्या तिथ्या दिलेल्या आहेत शिवजयंतीच्या आणि लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये त्यांनी एक तिथी अक्षय तृतीयेच्या वेळची 1627 सालचा जन्म असं समजून शिवजयंती साजरी करण्याचं ठरवलं। लोकमान्य टिळक हे फार मोठे शिवभक्त होते आणि त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यावेळेला 1627 सालापासून शिवजयंतीचा उत्सव घ्यावा असं ठरलं। पुढे कालांतराने इतिहास संशोधन जेव्हा सुरू झालं त्यावेळेला शिवभारत हा ग्रंथ समोर आला। शिवभारत हा जो ग्रंथ आहे हा शिवाजी महाराजांच्या समकालीन असलेला आणि शिवाजी राजांसोबत जे राहिलेले आहेत असे कवींद्र परमानंद यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये शिवजयंती तिथीवार दिलेली आहे, ती 1630 सालची आहे। त्याच वेळेला योगायोगाने जेधे शकावली आपल्यासमोर आली। जेधेंच्या घराण्यामध्ये जुनी शकावली सापडली आणि त्याच्यामध्ये देखील 30 तिथी होती। फाल्गुन वद्य तृतीया आपण जी म्हणतो 1630, 19 फेब्रुवारी 1630 अलीकडच्या काळामध्ये पंचांगाप्रमाणे। तर फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 हा शुक्ल नाम संवत्सर यावेळेला शिवाजी महाराजांचा शुक्रवारी शिवनेरी गडावरती रात्रीच्या पहिल्या प्रहरी आणि जन्म झाला असा सविस्तर उल्लेख या 2 ठिकाणी मिळाला। त्यानंतर एक कुंडली मिळाली राजस्थानामध्ये आणि ती देखील कुंडली 1630 सालची होती। परंतु मग त्या ठिकाणी 2 पक्ष निर्माण झालेत। तर टिळकांनी असं त्या ठिकाणी केसरीमध्ये संपादन केलं की ही जेधे शकावली त्यांनी प्रसिद्ध केली आणि म्हणाले की इतिहासामध्ये नवीन नवीन पुरावे समोर येतात, त्यामुळे याही तिथीचा खल व्हायला पाहिजे।
दुर्दैवाने पुढे टिळक राहिले नाहीत आणि हा चर्चा ही सगळी शिवजयंतीची सुरू राहिली. मग काही लोक वैशाख शुद्ध द्वितीया या दृष्टीने मानायला लागले, म्हणजे 1627, आणि काही लोक हे 1630 फाल्गुनमध्ये तृतीया, असा तो वाद तेव्हापासून सुरू झाला. मग मध्ये यशवंतराव चव्हाणांनी तिथी निश्चय करण्याकरता म्हणून इतिहासकारांची एक संमेलन बोलावलं. त्यातही खूप खल झाला, परंतु निर्णयात्मक मात्र काही कोणी येऊ शकलं नाही. असा तो सगळा काळ त्यावेळेला झाला. ज्यावेळेला मी शिवचरित्र लिहायला घेतलं त्यावेळेला माझ्यासमोर देखील हाच प्रश्न होता की आपण शिवजयंतीचा निर्णय तर घेणं आवश्यकच आहे. तो घेताना आता नवीन काही पुरावे सापडतात का? 1627 की 1630 हा वाद होता. आणि त्याच्याकरता सुदैवाने मला सिंदखेड राजाला एक रामसिंग भाट आणि बजरंग भाट यांचं एक जुनं कवन मला उपलब्ध झालं. आणि त्या कवनानुसार त्यामध्ये शिवजयंतीचा उल्लेख नाही, पण जिजाऊ साहेब या सिंदखेड राजाला लखुजी जाधवरावांच्या मृत्यूनंतर 2 वर्षांनी ज्यावेळेला आल्यात त्यावेळेला शिवाजी महाराजांना सगळ्यांनी कडेवर घेतलं असा उल्लेख आहे. अच्छा. तर कडेवर घेण्याचं जे वय आहे ते 2 किंवा 2.5 वर्षाचं असू शकतं. आणि त्यामुळे 1630ची तिथी ही मला योग्य वाटली. पण तरीही त्याला आणखीन काही पुरावा मिळतो का याचा मी मनामध्ये खूप विचार केला. आणि एक दिवस मला असं लक्षात आलं की गागा भट्टांनी ज्यावेळेला शिवाजी राजांचा राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला त्यावेळेला तो मुहूर्त काढताना त्यांनी जन्मकुंडली नक्की पाहिली असली पाहिजे. कारण ज्यावेळेला आपण एखादा मंगल कार्य करतो आणि हे तर राष्ट्राच्या दृष्टीने मंगल कार्य होतं, त्यामुळे गागा भट्टांसारखे पंडित जोपर्यंत जन्मतिथी पाहत नाही, म्हणजे कुंडली पाहत नाही जन्मकुंडली, तोपर्यंत मुहूर्त काढू शकणार नाहीत. आणि म्हणून मग काय करायचं, तर त्यावेळेला शिवचरित्र प्रदीप हा ग्रंथ एक निर्माण झाला होता, जुन्या काळातला आहे तो, आणि त्याचा अभ्यास मी केला. आणि त्याच्यामध्ये राज्याभिषेकाच्या वेळेला जे ग्रहमान होतं ते ग्रहमान माझ्या लक्षात आलं. ते मी टिपलं. माझा काही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नाही आहे, म्हणून आमचे एक मित्र ज्योतिषी वांभोरीकर नावाचे, त्यांच्याकडे मी ते सगळं घेऊन गेलो आणि मी त्यांना गळ घातली. म्हटलं की पंडितजी, मला ही तुम्ही राज्याभिषेकाची कुंडली तयार करून द्या त्या काळची, आणि त्याचबरोबर ही जी शिवजयंतीची कुंडली माझ्यासमोर आहे ती आणि ही 2 या टॅली होतात का त्या पहा. आणि त्याप्रमाणे त्यांनी तो अभ्यास केला. 1 महिना अभ्यास केला. राज्याभिषेकाची कुंडली पहिल्यांदा उपलब्ध झाली माझ्या त्या प्रयत्नामुळे, असं म्हणायला हरकत नाही. आणि शिवजयंतीची 1630 सालची कुंडली समोर ठेवून आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा आपण अभ्यास केला त्यावेळेला असं लक्षात आलं की हीच कुंडली खरी असली पाहिजे. त्याची 2 कारणं आहेत. एक तर म्हणजे शिवाजी महाराजांचं कुंडलीप्रमाणे, जन्मकुंडलीप्रमाणे त्यांची कन्या रास येते. हा थोडा वेगळा विषय झाला, इंटरेस्टिंग आहे थोडा, पण थोडा वेगळा आहे. कन्या रास येते आणि कन्या राशीला त्या घातचक्राप्रमाणे पौर्णिमा आणि दशमी आणि पंचमी ह्या तिथ्या घातक असतात. आणि घातवार हा कन्या राशीला शनिवार असतो. मग अभ्यास केला त्यावेळेला गागा भट्टांनी जो मुहूर्त काढला राज्याभिषेकात 3 टप्प्यात झाला. पहिल्यांदा त्यांच्यावर संस्कार केले गेलेत, उपनयन संस्कार झाला, त्यानंतर मूळ अभिषेक झाला आणि त्यानंतर मग राज्यारोहण झालं. तर राज्याभिषेकाचा मुहूर्त म्हणजे अभिषेकाचा मुहूर्त हा नेमका शुक्रवारी पहाटे झालेला आहे आपल्या पंचांगाप्रमाणे. म्हणजे शनिवारच्या आधी, शनिवार उजाडला म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला शनिवार उजाडतो आपल्या पद्धतीप्रमाणे. त्याच्या आधी 2 तास रात्रभर हा अभिषेक चालला होता शुक्रवारचा, कारण शनिवार हा घातवार आहे आणि म्हणून राज्याभिषेक हा शुक्रवारी आटोपण्यात आला आणि राजदर्शन जे आहे ते मग शनिवारी सकाळी झालं. असं सगळं गणित सगळं जुळलं आणि ग्रहमानाप्रमाणे, कुंडलींच्याप्रमाणे या 2ही कुंडली माझ्या शककरेश्वरामध्ये प्रसिद्ध केलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या ग्रहांचं बलाबल, अमुक टमुक असं सगळं जे काही ज्योतिषशास्त्राच्या विषयक माहिती आहे
त्या सगळ्या माहितीच्या आधारे आणि सभासद बकरीमधले काही उल्लेख असे सगळे घेऊन 1630ची तिथी हीच बरोबर आहे असं मी सप्रमाण मांडलं. खरं तर महाराज तीन म्हणजे तुमचं जे काम आहे जे महाराष्ट्राच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे तीन त्याच्यामधले भाग आहेत असं मला वाटतं. एक तर महाराजांच्या जन्मतारखेच्या निश्चितीमध्ये तुमचं योगदान आहे. दुसरं जिजाऊ साहेबांच्या जन्माची तिथी निश्चित करण्यामध्येही तुमचं काम मोठं आहे. आणि तिसरं संभाजीराजांचं जे काही नाटककारांनी जे चित्रण केलं होतं त्यातून त्या प्रतिमेतून त्यांना बाहेर काढून त्यांचं वेगळं रूप समाजासमोर मांडायचं काम तुम्ही केलं. आणि राजमाता सुमित्रा राजेंनी त्यावेळेला त्याच्याबद्दल तुमचे खूप आभारही मानले होते की तुम्ही हे खूप मोठं काम तुमच्या हातून घडलं. तर ह्या म्हणजे जिजाऊ साहेबांच्या जन्माच्या तिथीबद्दल आणि त्याहीपेक्षा सिंदखेड राजाचं स्थान एक प्रकारे जनतेसमोर आणण्यामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे. त्यात बरोबर आहे. ते काय घडलं, कसं घडलं? मी विदर्भातला, स्वाभाविकपणेच मला जिजाऊ साहेबांबद्दल फार मोठा आदरभाव असणं स्वाभाविक आहे. आणि गजानन महाराजांची पोथी मी वाचत असे, आजही वाचतो. त्या पोथीमध्ये अशी गंमत त्यांनी दासगणू महाराजांनी लिहिला आहे की शिवाजीराजांचा उत्सव जयंतीचा उत्सव हा लोकमान्य टिळकांनी अकोल्याला फार मोठ्या प्रमाणात केला होता. तर त्यांनी दासगणू महाराजांनी असं लिहिलं की वास्तविक हा उत्सव आधीच व्हायला पाहिजे होता, कारण जिजाऊ साहेब या विदर्भातले आहेत आणि ते आजोळ आहे शिवाजी महाराजांचं विदर्भ हा, म्हणून हा शिवजयंतीचा उत्सव आधी याच्या आधी व्हायला पाहिजे होता असं वाटतं. त्यांनी त्या पोथीत लिहिलेलं आहे. ते मला आवडलं आणि मी ठरवलं की आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेला मी शकाकर्ते शिवराय हे शिवचरित्र लिहायला घेतलं त्यावेळेला जिजाऊ साहेबांच्या जन्मतिथीच्या बाबतीमध्ये काही शोध घेता येतो का म्हणून मी खूप अभ्यास केला, संशोधन केलं. आणि सुदैवाने मला त्या रामसिंग भटाचा पोवाडा मगा जो मी म्हटला त्या पोवाड्यामध्ये जिजाऊ साहेबांच्या जन्माचा उल्लेख सापडला. तत्पूर्वी चिटणीस बखर जी आहे त्या चिटणीस बखरीमध्ये शके 1597 या साली जिजाऊ साहेब जन्मल्या असा उल्लेख आहे. पण मग मी ज्यावेळेला आहे रामसिंग भटाचा हा सगळा पोवाडा पाहिला त्यात त्यांनी दिला आहे की फसली 1007 या साली फसली सन आणि पौष शुद्ध पौर्णिमेला जिजाऊ साहेबांचा जन्म झाला असा उल्लेख त्या ठिकाणी सापडला. त्यानंतर सिंदखेड राजाला माझे खूप असे जाणं येणं वाढलं. ते वाढल्यानंतर असं लक्षात आलं माझ्या की त्या भागामध्ये जिजाऊ साहेबांच्याबद्दल काही माहिती नाही, अतिशय उदासीनता आहे आणि सगळाच महाराष्ट्र त्या बाबतीमध्ये उदासीन आहे. तेव्हा ही उदासीनता आपण दूर केली पाहिजे. लोकांना सिंदखेडा म्हणजे जळगावमधलं वाटत होतं. त्यात म्हणजे गंमत तशी झाली की 1974 साली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 300 वर्षे पूर्ण झाली होती आणि त्यानिमित्त उत्सव घ्यायचं ठरलं रायगडावरती. तेव्हा काही महिलांनी मागणी अशी केली की जसं हे शिवाजीराजांचं 300वा राज्याभिषेकाचं वर्ष आहे तसं ते जिजाऊ साहेबांच्या पुण्यतिथीचं 300 वर्ष आहे, तेव्हा त्यांचाही उत्सव झाला पाहिजे. आणि सरकारने त्याला मान्य केलं आणि असं ठरलं की शिवाजीराजांचा उत्सव जो आहे राज्याभिषेक त्रिशताब्दीचा तो आपण रायगडावरती घेऊ आणि जिजाऊ साहेबांच्या पुण्यतिथीचा जो उत्सव आहे तो आपण सिंदखेडला घेऊ. थोडंसं वाईट वाटेल आपल्याला, पण त्यावेळेला असे अहवाल सरकारकडे बहुतेक गेले असावेत की सिंदखेड राजाला जिजाऊ साहेबांच्याबद्दल काही फारशी आस्था नाही आहे आणि आपण त्या ठिकाणी जर एखादा सरकारी कार्यक्रम घ्यायचा तर तिथे आपल्याला जरा कोणातरी बोलवावं लागेल चांगल्या व्यक्तीला की ज्याच्यामुळे गर्दी होईल. ही बातमी त्यावेळेला पेपरमध्ये आली होती ती मला खूप खटकली की जिजाऊ साहेबांच्या नावावर लोक येत नाहीत, मग आता कोणाला बोलवतात. तर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल त्यावेळेला की जिजाऊ साहेबांच्या पुण्यतिथीच्या 300व्या उत्सवाच्या वेळेला
गर्दी व्हावी म्हणून त्यावेळच्या काही अधिकाऱ्यांनी म्हणा, काही लोकांनी म्हणा, एक नाव ठरवलं. ते म्हणजे बिहारच्या त्यावेळच्या मुख्यमंत्री होत्या नंदिनी सतपथी. पण त्याच्यामुळे काही गर्दी जास्ती होणार नाही म्हणून नर्गिसला बोलवावं असं. अरे बापरे. वाईट वाट. अरे. त्याप्रमाणे नर्गिस आले आणि 5-6 हजार लोक तिथे गोळा झाले. उत्सव झाला. पण माझ्या मनाला ती अशी जखम खोलवर रुतली आणि मी ठरवलं की नाही, हे आपल्याला चित्र बदललं पाहिजे. आणि म्हणून 1974 सालापासून आम्ही सिंदखेड राजाला जाणं येणं सुरू केलं नागपूरवरून. आता हे लोकांना जिजाऊसाहेबांचं महत्त्व कळायचं तर काय करावं. ग्रामीण भागामध्ये त्यांच्या हृदयात शिरलं पाहिजे, अंतःकरणात शिरलं पाहिजे. नुसती भाषणं देऊन किंवा काही उपयोग होणार नाही. म्हणून आम्ही त्या ठिकाणी मग आधी जिजाऊसाहेबांच्या जन्मतिथीचं संशोधन करायला ठरवलं. सुदैवाने ती तिथी आज सर्वमान्य झालेली आहे आणि हेमवंबी नाम संवत्सर शके 1519 पौष शुद्ध पौर्णिमा सूर्योदय समयी पुष्य नक्षत्रावर गुरुपुष्यामृत योगावर सकाळी सूर्योदयाच्या वेळेला सिंदखेड राजाला जिजाऊसाहेबांचा लखुजी राजांच्या वाड्यामध्ये जन्म झाला, इतकी नोंद मला सापडली. त्यानंतर मग ती नोंद मी इतिहासकारांसमोर पुण्याला ठेवली. त्याच्यावरती पुष्कळ वादविवाद झाले आणि मग अमरदास महिना त्यावेळेला होता असं काजींनी तिथल्या सांगितलं होतं मला. मग त्याच्यावरती वाद झाला की अमरदास महिना पौषात येत नाही वगैरे. मग ते सगळं कॅलेंडर मला सिद्ध करावं लागलं. ते मी सिद्ध केलं आणि त्यानंतर मग आज महाराष्ट्राने ती तिथी मान्य केली. ती तिथी मान्य झाल्यानंतर मग त्या ठिकाणी आपल्याला आता जिजाऊसाहेबांचं स्थान काय आहे महत्त्वाचं हे लोकांना कळलं पाहिजे. म्हणून 74 सालापासून आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ 8 वर्षेपर्यंत संक्रांतीचा उत्सव घ्यायला सुरुवात केली. 12 जानेवारीच्या आसपास संक्रांत येते आणि 14ला कधी येते, कधी 15ला येते. मग आम्ही 3 दिवसाचा उत्सव त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केली आणि त्या तिथल्या ग्रामीण महिलांना सांगितलं की पहिलं वाण संक्रांतीचं आपण जिजाऊसाहेबांना द्यायचं. जे कोणी या ठिकाणी संक्रांतीचं पहिलं वाण जिजाऊसाहेबांना देतील त्यांचा आम्ही सत्कार करू, त्यांची आम्ही खणा नारळाने ओटी भरू. आणि असं आम्ही जवळजवळ 5-6 वर्ष हा उपक्रम राबवला आणि त्यातून त्या ठिकाणी जागृती झाल्यानंतर मग आपण म्हटल्याप्रमाणे 7, 8, 9 जानेवारी 1982 या दिवशी सिंदखेड राजाला एक अभूतपूर्व उत्सव आम्ही संपन्न केला, लोकोत्सव. आणि जो 3 दिवसपर्यंत चालला आणि त्या उत्सवाला साधारणतः पूर्ण महाराष्ट्रामधून कधी नव्हे एवढं रेकॉर्ड त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. जवळजवळ 1.25 लाख लोक त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. एवढे लोक आजपर्यंत कुठल्याही उत्सवाला रायगडावर देखील उपस्थित नव्हते. आणि तिथून मग सिंदखेड राजाचं त्याला म्हणून आपण नशीब पालटलं आणि मग आता विकासाची गंगा तिथे वाहायला लागली. सिंदखेड राजा भूगोलावरती नकाशामध्ये आलं आणि जिजाऊसाहेबांच्या ऋणातून एक कणभर का असेना पण मी ऋणमुक्त झालो असं मी समजतो. राजमाता सुमित्रा राजेंशी तुमचे फार जवळचे संबंध होते. मग शंभूराजांच्या बद्दलचं जे तुम्ही काम केलं तर ते त्यांची प्रेरणा होती? नाही, हां, प्रेरणा त्याची नव्हती. काही घटना अशा घडतात की ज्या आपल्याला माहिती नसतात. म्हणजे ज्यांच्या संदर्भात त्या घडतात त्यांनाही त्याची माहिती नसते, नियती ठरवते. काय झालं की 1987 साली मी अहमदनगरला व्याख्यानासाठी गेलो होतो. माझे 3 दिवस त्या ठिकाणी सूर्यपुत्र कर्णावरती व्याख्यानमाला होती. 3 दिवस ती व्याख्यानमाला झाली माझी. 3ऱ्या दिवशी सकाळी आमचे त्यावेळचे मित्र सुरेशराव जोशी ते तिथे ऐतिहासिक वस्तू संग्रहालय त्यांनी स्थापन केलं. आज दुर्दैवाने नाही आहेत, पण त्यावेळेला ते होते. ते माझे अतिशय जवळचे मित्र होते. तर माझं शेवटचं व्याख्यान ज्या दिवशी होतं सूर्यपुत्रावरचं, त्या सकाळी ते मला म्हणाले की चला विजयराव, मी आज तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट दाखवणार आहे. आणि म्हणून ते मला ऐतिहासिक वस्तू संग्रहालयामध्ये घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर जुनी कागदपत्र सगळी तिथे होती.
त्यांनी मला टेबलावरती बसवलं आणि एक दुर्बीण माझ्या हातामध्ये दिली. म्हणाले की दुर्बिणीकडून तुम्ही आता पहा, मी तुम्हाला एक तुमच्यासमोर चित्र ठेवतो. आणि त्याने ते चित्र ठेवलं. ते चित्र होतं शंभूराजांचं. बहादूरगडावरती शंभूराजांना औरंगजेबाने त्यांची जी धिंड काढली होती, त्या धिंडीचं ते असलं समकालीन चित्र एका रद्दीच्या दुकानात त्यांना सापडलं होतं. आणि त्याच्यामध्ये एक काफड संभा असं लिहिलं होतं फारसीमध्ये. ते चित्र ब्लॅक अँड व्हाईट आहे. ते कोणाला ते दाखवत नाही, त्याचा फोटो काढू देत नाहीत. मला त्यांनी ते दाखवलं. ते चित्र जेव्हा मी पाहिलं ना, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. आजही ते चित्र समोर आलं की माझ्या डोळ्यात पाणी येतं. काय भयानक ते चित्र होतं हो. एक उंटावरती शंभूराजांना बसवलेलं आहे. त्यांना इराणमधला विदूषकी जिरेटोप घातलेला आहे. उंटावरती हाडं असतात, आसन नव्हतं त्याला रिकीप नाही पाय ठेवायला. त्याच्यावर त्यांना बसून बहादूरगडावर त्यांची धिंड काढण्यात आली. आणि एका सरदाराने त्यांना मागून धरून ठेवलेलं आहे की पळू नये म्हणून. आणि खालून काही लोक त्यांना भाल्याने टोचत आहेत, काही लोक थुंकत आहेत त्यांच्या अंगावरती, काही लोक झाडावरून गुल्लेरी दगड मारत आहेत. असं ते चित्र होतं. तर मला माझ्या डोळ्यात पाणी आलं ते पाहिल्यानंतर. तेव्हा म्हणजे अतिशयोक्ती नाही, पण मला खरं हुंदका फुटला की अरे, मी संभाजीराजांना आसपास तर म्हणजे बदफैरी समजत होतो, काय मद्यपी समजत होतो, नाना प्रकारे यांनी सगळ्या शिवाजी महाराजांचं स्वराज्य गमावलं असं समजत होतो. आणि आज हे चित्र पाहतो तेव्हा ते जोशी माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाले की असे गैभरून नका जाऊ, तुम्ही शंभूराजांच्या डोळ्यामध्ये पहा दुर्बिणीतून. आणि त्या दुर्बिणीमधून मी जेव्हा त्या डोळ्यामध्ये पाहिलं, त्या डोळ्यात प्रचंड तेज मला दिसलं. एक निर्भयता. एक 32 वर्षाचा तरुण, त्याला माहिती आहे की आपला मृत्यू समोर आलेला आहे, पण तरीही त्याचा बाणेदारपणा, त्याची भक्ती, स्वराज्याबद्दलची भक्ती, त्याची देशभक्ती, ही सगळी त्या चित्रामधून मला पाहायला मिळाली. मी ते चित्र पाहिलं, त्यांचा हात आवेगाने हातात घेतला आणि म्हणालो त्यांना की आजपासून 6 महिने आता मी व्याख्यानाला पूर्ण बंद करून मी आता शंभूराजांचा अभ्यास करणार आणि शंभूराजांचा डॉक्युमेंटल प्रूफच्या सहित मी लोकांसमोर शंभूराजा मांडीन आणि शंभूराजा कसा आहे हे महाराष्ट्राला कळवेन. या पद्धतीप्रमाणे त्या फोटोमुळे मला ती प्रेरणा मिळाली. नंतर मी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर बखरीमधली सगळी विधानं ही अतिशय हास्यास्पद आणि द्वेषपूर्ण होती हे लक्षात आलं माझ्या. मग मोगलांचे अखबारात मी वाचायला सुरुवात केली, मोगलांच्या कैफियती वाचायला सुरुवात केली, कागदपत्र वाचायला सुरुवात केली फारसीमधले. आणि त्यातून असं लक्षात आलं की अरे, आपण समजतो तो शंभूराजा फार वेगळा आहे. म्हणजे परकीने त्याची स्तुती केली आणि स्वकीयाने त्याला शिव्या घातल्या, असं ते चित्र होतं. आणि मग त्या ठिकाणी त्या अभ्यास झाल्यानंतर आमचे पुण्याचे मित्र त्याला उपमहापौर होते, सुरेश नाव विसरले त्यांचं, नाशिककर सुरेशराव नाशिककर होते. ते नागपूरला मला भेटायला सहज आले. ते म्हणाले की विजयराव, मी खूप प्रयत्नाने महापालिकेतून निधी मिळवून शंभूराजांचा पुतळा उभा केलेला आहे, पण लोक त्याच्याकडे ढुंकून पाहत नाहीत. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही शंभूराजांवरती पुण्यामध्ये व्याख्यान मांडण्यासाठी या. मी म्हटलं जरूर, एका पायावर मी तयार झालो, हे मांडायलाच पाहिजे म्हटलं कुठेतरी. आणि मग त्याला त्या नुमवीमध्ये माझी 3 दिवसाची व्याख्यानमाला झाली. त्या व्याख्यानमालेमध्ये मी जो शंभूराजा मांडला, त्या शंभूराजांच्या मांडण्यामुळे महाराष्ट्र पेटून उठला. रामशेजसारखा किल्ला एक छोटासा नाशिकजवळचा, तो किल्ला 5 वर्ष संभाजीराजांनी झुंजवलेला आहे. त्यांनी प्रत्येक युद्धात मोगलांचा पराभव केलेला आहे. 6 लाख फौज घेऊन आला आपला औरंगजेब होता आणि महाराज गेल्यामुळे स्वराज्य पोरकं झालेलं होतं. अशा काळामध्ये हा 25 वर्षाचा तरुण 9 वर्षापर्यंत झुंज देऊन औरंगजेबाला एकही पाऊल पुढे टाकू देत नाही. हे जेव्हा लोकांना मी सांगितलं आणि मग त्याची दारुण कत्तल कशी उडाली हे जेव्हा सांगितलं, अक्षरशः लोक त्याला भारावून गेलेत.
आणि त्यांना आवाहन केलं मी की तुमच्या पुण्याजवळच वडू कोरेगावला त्यांचं मस्तक छाटलं गेलं, त्याची जीभ छाटली गेली, त्याचे डोळे काढले गेलेत. स्वराज्याकरता हा 32 वर्षाचा मुलगाच म्हणाला पाहिजे, तरुण तो. त्यांनी म्हणजे देशाकरता बलिदान केलं आणि आपण त्याला बदफली समजतो. 23 दिवस हा अन्न पाण्यापासून राहिलेला आहे शेवटच्या काळामध्ये. दारूबाज माणूस असा राहू शकतो का? डोळे नसलेला माणूस अशा प्रकारे राहू शकतो? त्यांनी महाराष्ट्राला दिव्य दृष्टी दिली. हे सगळं जेव्हा सांगितलं त्यानंतर सुदैवाने जनतेने मला आशीर्वाद दिले आणि पूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. आणि आज आपण पाहतो की शंभूराजांविषयी जर कोणी काही वाईट बोललं तर लोकच त्याचं तोंड बंद करतात. अशी परिस्थिती निर्माण झाली. अनेक स्मारकं संभाजीराजाची निर्माण झाली, जिजाऊसाहेबांची निर्माण झालीत, शिवाजी महाराजांचे तर आहेतच. पण त्याच्यामध्ये देखील आता अनेक प्रकार म्हणजे पुष्कळ प्रकारचा डोळसपणा आला. अभ्यास सुरू झाला लोकांचा, चिकित्सापूर्वक अभ्यास सुरू झाला, संशोधन सुरू झालं. हे सगळं या गोष्टींमुळे घडलं. पण मग सुमित्रा राजेंशी जे, कारण त्याचं पत्र मी बघितलेलं आहे, सुमित्रा राजेंनी जे लिहिलं होतं, तर त्यानंतर मग आम्ही सुमित्रा राजेंकडे गेलो. तर सुमित्रा राजेंनी मला विनंती केली. विनंती म्हणजे त्यांनी सल्ला दिला, पण आपण विनंती त्यांच्या दृष्टीची विनंती, नम्र होत्या त्या म्हणाल्या की विजयराव, तुम्ही संभाजी महाराजांवरती ललित भाषेत पुस्तक लिहा, संशोधनात्मक लिहू नका, कारण संशोधनात्मक लिहिलं तर लोक वाचत नाहीत. पण हा सगळा इतिहास तुम्ही अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि छोट्या पुस्तकात तुम्ही मांडा. त्यांची आज्ञाप्रमाण म्हणून मग मी राजा शंभू छत्रपती हे पुस्तक लिहिलं. आणि त्या पुस्तकाच्या त्यावेळेला म्हणजे 88 सालची गोष्ट आहे. 88 साली ते पुस्तक प्रकाशित झालं आणि 6 महिन्यात त्याच्या जवळजवळ 8,000 प्रती महाराष्ट्रामध्ये वितरित झाल्या. आज तर त्याच्या 50,000पर्यंत 35-40,000पर्यंत प्रती गेलेल्या आहेत. आणि आजही जातं तो भाग वेगळा, पण त्या पुस्तकामुळे जागृती झाली. आणि हा उत्सव मग पुढच्या वर्षी 89 साली शंभूराजांच्या बलिदानाला 300 वर्षे होत होती. त्यावेळेला माननीय शरद पवार आपले मुख्यमंत्री त्यावेळेला होते, सुधाकर नाईक शिक्षण मंत्री होते, यांच्याशी माझे संबंध होते. त्यावेळेला ते त्या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळेला काँग्रेसचं राज्य होतं दिल्लीला आणि राजीव गांधी मला वाटते त्यावेळेला पंतप्रधान होते. राजीव गांधीच होते ना. तर त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही या. तर ते म्हणाले की माझ्यापेक्षा मी चांगला माणूस तुम्हाला पाठवतो. गमतीत त्यांचं उत्तर आलं होतं की माझ्यापेक्षाही चांगला माणूस मी तुम्हाला पाठवतो. आणि त्यांनी के.सी. पंतांना पाठवलं. के.सी. पंत त्याला संरक्षण मंत्री होते भारताचे, म्हणाले की तेच योग्य आहे तिथे येण्याकरता. हा एक फार मोठा उत्सव त्या ठिकाणी झाला आणि जनजागृती भरपूर झाली. पण म्हणजे मूळ प्रश्न हा की 19व्या वर्षी तुम्ही हे शिवकार्य सुरू केलं. काय प्रेरणा होती विदर्भातल्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आडगावातल्या एखाद्या तरुण मुलाच्या मनामध्ये की आपण आता पुढचं आयुष्य शिवकार्यासाठी द्यायचं? काय प्रेरणा होती? प्रेरणा ही तर कदाचित पूर्वजन्मीची असेल असं म्हटलं पाहिजे. पण या जन्माचा विचार जर केला तर लहानपणी मी भालजी पेंढारकरांचे चित्रपट पाहिले आणि मला खूप आकर्षण त्याविषयी वाटत होतं. आणि वयाच्या 10व्या वर्षीच मी त्यावेळेला हरिभाऊ आपटे किंवा बाकीच्यांची पुस्तकं, ऐतिहासिक पुस्तकं वाचायची मला खूप आवड होती. म्हणजे 5व्या वर्गात असलेल्यापासून मी नाथ माधव, हरिभाऊ आपटे अशा अनेक लोकांची पुस्तकं त्यावेळेला वाचून काढलेली आहेत. आणि त्याचा परिणाम असा झाला की शिवाजी महाराजांबद्दल मला एक आकर्षण निर्माण झालं लहानपणापासून. आमच्या घरी त्यावेळेला 60 भाले होते. जुनं आमचं वतनदार घराणं होतं. 60 भाले होत्या मला आठवतं. 4 घोडे होते. घोड्यावर मी बसायचा, भाला हातात घेऊन बसायचा, लहानपणी खेळायचा. तलवार होती आमच्याकडे, ते तलवार फिरवायची आणि जय शिवाजी जय शिवाजी म्हणत राहायचं. तेव्हापासून ते वेळ निर्माण झालं. पुढे डोळसपणा आल्यानंतर असं वाटतं की आपण अभ्यास केला पाहिजे. मग अभ्यास केला, संशोधन केलं आणि ज्यावेळेला प्रेरणा झाली महाराजांची त्यावेळेला पुस्तक लिहायला घेतलं. नाही, मी तुमच्याविषयी वाचत होतो. तुम्हाला म्हणजे शिवकार्य हा एक भाग झाला. दुसरं अध्यात्माच्या क्षेत्रामध्येही तुमचं म्हणजे खूप मोठं काम आहे आणि मोठी म्हणजे तुमचे काय म्हणू आपण त्यांना अनुयायी, शिष्य परिवार आणि असं सगळं आहे.
तर म्हणजे एकाच वेळेला शिवकार्य आणि आध्यात्मिक कार्य अशा दोन्हीचा मिलाफ असलेले कदाचित मी तर पाहतोय पहिलेच कोणीतरी आहे. तर अध्यात्माचं हे जे आहे अंग, त्याची कशी सुरुवात झाली? माझ्या वयाच्या 12व्या वर्षी मला आध्यात्मिक गुरूंचा लाभ झाला. तो अचानक झाला. माझ्या घरी खेडेगाव, गाडेगाव माझं छोटंसं गाव आहे, 1100 वस्तीचं गाव आहे. त्याच्या बाजूला 6 किलोमीटरवरती भांबेरी म्हणून गाव आहे. त्या भांबेरीला 1952 साली विष्णुदास महाराज हे हिमालयामधून योगायोगाने मथुरेला आले. मथुरेन ते योगायोगाने एका आंधळ्याला पोचून देण्याकरता म्हणून भांबेरीला आले. आणि भांबेरीला आल्यानंतर तिथे 1952 ते 1955पर्यंत ते तिथे होते भांबेरीला. त्या काळात माझ्या वडिलांचा आणि त्यांचा संबंध आला. मग वडिलांनी त्यांना विनंती केली की एकदा आमच्या वाड्यावरती या. आणि म्हणून ते म्हणाले की ठीक आहे, मी येईन. कधी येईन ते सांगितलं नाही. पण ते एक दिवस आले, आमच्या वाड्यावरती आले. त्यावेळेला योग असा की घरी मी आणि माझी आई दोघंच होतो. वडील शेतावरती गेले होते, भाऊ बाहेर गेले होते, शाळेमध्ये गेले होते. मी नेमका त्या दिवशी घरी होतो. आणि महाराज आले, वाड्याच्या ते दारापाशी ते आले. म्हणून त्यांचा नोकर आम्हाला सांगत आला आतमध्ये, बैलगाडीतून ते आले होते. तर आईला म्हणजे थोडंसं असं धास्ताल्यासारखं झालं की अरे घरी कोणीच नाही, वडील माणूस. आणि आईची नेमकी त्यावेळेला अडचण होती. उरलो मीच आता एकटा. तर आईने मला सांगितलं की आता घरात कोणीच नाही आहे, तर त्यांना ते सत्पुरुष आहेत, तर त्यांना घरात येण्यापूर्वी त्यांचं तिथे औक्षण कर, त्याची पाद्यपूजा कर असं सांगितलं. आता मला ते पाद्यपूजाही माहिती नव्हती ना औक्षण माहीत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं. मी तिला म्हटलं तू सांग मी काय करायचं एवढं सांग. ती म्हणाले की काही नाही, त्याच्या पायावर पाणी घाल. बरं म्हटलं, पायावर पाणी घालील. पुढे दूध घाल म्हणाले पायावर. बरं, पुन्हा पाणी घाल. बरं, असं करत का तिने मला उपदेश केला आईने. म्हणजे मातेने मला पूजन करायला लावलं. हा त्याचा योग झाला. आणि मग म्हणाले शेवटी त्यांच्या कपाळाला कुंकवाचा टिळा लावायचा आणि औक्षण करायचं, पायावर त्याच्या फुलं ठेवायची काही. बरं म्हटलं. मग ते सगळं मी गेलो तिथे आणि त्यांच्याकडे पाहिलंही नाही. मी त्याच्या पायाकडेच पाहिलं. लहानसा होतो, तसा काही फार वय नव्हतं माझं. पाय पाहिले, पायावर पाणी घातलं, दूध घातलं, पाणी घातलं, पुसून घेतलं. आणि मग शेवटी कुंकू लावासाठी मग वरती पाहायचं. तर जसं मी त्यांच्याकडे पाहिलं, कुंकूचं बोट असं धरलं तिथे, आणि माझ्या शरीरामध्ये एक प्रकारचा विद्युत संचार झाला. मला आयुष्यात तसं कधी झालं नव्हतं. प्रचंड शक्ती, अशी ऊर्जा माझ्यामध्ये शिरते असं वाटलं मला. आणि जसं मी त्यांना कुंकू लावलं, कपाळाला कुंकू लावलं त्यांच्या, त्यावेळेला मला आतून ध्वनित झालं की हे माझे पूर्वजन्मीचे गुरु आहेत. आणि 12व्या वर्षी मला गुरूंचा लाभ माझ्या घरी झाला. ते आपणून चालत आले माझ्याकडे. तेव्हापासून आजपर्यंत त्याचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे. आणि हळूहळू मग ते सगळं अध्यात्माकडे प्रगती व्हायला लागली. लोकांना काही अनुभूती यायला लागल्यात, लोकांना प्रेम वाटायला लागलं. मग लोक उपासनाला यायला लागलेत. आणि हे सगळं झाल्यानंतर 1974 साली हेच मला असं वाटतं की सगळे माझ्या गुरूंच्या प्रेरणा आहेत. त्यांनी सांगितलं की शिवदुर्ग यात्रेला जा. तोपर्यंत मी शिवदुर्ग यात्रा केली नव्हती 1974 सालापर्यंत. पण ते 300 वर्ष होतं. आणि म्हणून आम्ही 24 लोक नागपूरहून 24 लोकांना घेऊन मी निघालो. मी एकही किल्ला पाहिलेला नव्हता, पण महाराजांनी सांगितलं म्हणून मी निघालो. बस घेऊन निघालो आम्ही. ते सगळं वर्णन त्या महाराजांच्या मुलखात पुस्तकामध्ये आहे. फार वाईट परिस्थिती होती. खिशात एकही पैसा नव्हता. आणि 20 दिवसाचा आमचा 15 दिवसाचा टूर होता तो, 15 ते 20 दिवसाचा. एकही पैसा खिशात नसताना मी 20 दिवस प्रवास केलेला आहे. माझ्या मित्राने मला सामावून घेतलं. किल्ले दाखवायची जबाबदारी माझ्यावर होती. आता मी एकही किल्ला पाहिला नव्हता. तोरणा पाहायचा, राजगड पाहायचा, प्रतापगड पाहायचा, रायगड पाहायचा, सिंधुदुर्ग पाहायचा, असे जे सगळा क्रम ठरला. शिवनेरी पाहायचा. आणि त्याप्रमाणे मी तो प्रवास पूर्ण केला. हा प्रवास पूर्ण करताना
1974 सालची गोष्ट सांगतो. शेवटी आमचा मुक्काम म्हणजे गुढीपाडव्याला आमचा प्रवास सुरू झाला. सिंदखेड राजापासून तो सुरू झाला. असं करता करता रायगडला आम्ही निघालो. 24 लोक माझ्यासोबत होते. सिंहासनापाशी गेलो. महाराजांचं सगळं राज्याभिषेकाचं वर्णन मी सगळ्यांना सांगितलं. कोण कुठे बसलं होतं, कोण कुठे बसलं होतं, जिजाऊसाहेब कुठे होत्या, राणीसाहेब कुठे होत्या, सोयराबाई साहेब, शंभूराजे कुठे बसले होते, गागाभट्ट कुठे होते, हे सगळं मी सांगत होतो लोकांना. राजगड सिंहासन पाहून झालं आमचं. आणि म्हटलं, महाराज मी तुमचं चरित्र लिहीन, प्रामाणिक चरित्र लिहीन, प्रमाण शुद्ध चरित्र मी तुमचं लिहीन. मग नॉर्मल झालो. तिथून ती यात्रा आमची संपली आणि नागपूरला आलो. आणि नागपूरला आल्यानंतर मग विचार करायला की आपण तिथे प्रतिज्ञा केली, पण आपल्याजवळ बुद्धी नाही, आपल्याला काही येत नाही, मुख्य अडचण पैशाची आहे, हे सगळं कसं काय सांभाळणार आपण. आणि पूर्ण इथून दूर पडतं. मी त्यावेळेला नोकरीत होतो. रोज जाणं तर शक्य नाही पुण्याला. कसं होईल, काय होईल. पण ती कदाचित विष्णुदास महाराजांची इच्छा असेल. त्याच्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. तर व्याख्यानाच्या शेवटी लोकांना, जनता जनार्दनाला नमस्कार करायचा, सांगायचं की अशा प्रकारे शिवचरित्र लिहिण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे, पण माझं भांडवल नाही आहे आणि मला याचा धंदा करायचा नाही आहे, व्यापारीकरण शिवचरित्राचं करायचं नाही, मला श्रद्धेतून हे निर्माण करायचं आहे. तेव्हा तुम्ही फक्त मला 100 रुपये, जास्ती नाही, 100 रुपये मला फक्त 5 वर्षाकरता बिनव्याजी द्या. त्याला व्याजाचा दर 12% होता 74 साली. तुम्ही मला 100 रुपये तुम्ही द्या, मी तुम्हाला पावती देतो आणि पावती दिल्यानंतर तुम्हाला त्या तारखेला ते पैसे 5 वर्षांनी परत मिळतील. मी ते पैसे ट्रस्टमध्ये जमा करीन. छत्रपती शिवाजी ट्रस्ट काढला आम्ही आणि त्या नावाने बँकेमध्ये ते पैसे जमा केले 12% व्याजावरती. त्या व्याजावरती हे शककर्ते शिवराय निर्माण झालं. आणि पहिला त्याचा खंड हा 1980 साली प्रकाशित झाला, पहिला भाग, आणि 82 साली दुसरा भाग प्रकाशित झाला. त्यावेळेला जसा तो भाग प्रसिद्ध झाला ते राजेशाहीच वर्णन आहे सगळं. म्हणजे शिवजयंती, शिवपुण्यतिथी त्यावेळेला होती आणि म्हणजे 320 शिवपुण्यतिथी 1980ला. त्या दिवशी त्या मुहूर्तावरती दुपारी 12 वाजता हे पुस्तक शिवाजीराजांच्या समाधीसमोर ठेवायचं असं ठरलं. आणि तिथे माझे जे काही मित्र आले असतील 150 लोक आम्ही तिथे गेलो होतो त्यावेळेला, त्या सगळ्यांच्या ठेवी आम्ही तिथेच परत करायच्या असं ठरलं. आणि ते सगळं झालं त्याप्रमाणे. म्हणजे 100 रुपये मी तुमचे जर घेतले असतील तर ते 100 रुपये 5 वर्षांनी तुम्हाला परत केले आणि 160 रुपयाचं शिवचरित्र तुम्हाला व्याजाच्या मोबदल्यामध्ये विनामूल्य दिलं. म्हणजे व्यवहार संपला. हे मला वाटते महाराष्ट्रातलं पहिलं शिवचरित्र आहे की जे ठेव योजनेमधून निघालं आहे, किंवा साहित्य क्षेत्रामध्ये ठेव योजना हा उपक्रम पहिल्यांदा राबवला गेला, हे मला शिवाजी महाराजांनी सांगितलं. आणि आज त्याच्या 8 आवृत्त्या निघाल्या. आता ठीक आहे, जे काय जे असेल ते. पण सद्गुरूंची कृपा अशी या माध्यमातून मला मिळत गेली. शिवाजी महाराजांची कृपा मिळत गेली. शिवाजी महाराजांची कृपा देखील माझ्यावर खूप आहे. खरं तर हल्ली असं आहे की अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये जी मंडळी असतात ना, त्यांच्याकडून म्हणजे त्यांनाही सोस असतो आपले चमत्कार दाखवण्याचा, आणि चमत्कारांबद्दलचा त्याचा गवगवाही फार होतो. आता तुम्ही अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये इतके आहात, चमत्कार हे दाखवणारे सगळ्या बाबाबुवांबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यांच्या नादी लागू नये. चमत्कार नाहीच आहे. आपलं आत्मदर्शन आपल्याला घडलं पाहिजे. ते घडल्यानंतर आपण त्या परमेश्वरी शक्तीसमोर समर्पित व्हायचं. मग ते आपल्याकडून जे काही कार्य करून घेणार असतील ते कार्य करून घेतील. त्याचा गवगवा करण्याचं कारण नाही आहे. मला शिवचरित्राच्या कार्याला आज जवळजवळ 62 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण मला वाटतं की कोणाला, पुष्कळ लोकांना माझं नावही माहिती नाही आहे. नाव ज्यांचे माहीत आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. पण हे सगळं कार्य जे झालं ते प्रसिद्धी परांगून राहून झालेलं आहे.
तेव्हा जे सद्गुरू असतात ते सद्गुरू प्रसिद्धीच्या मागे लागत नाहीत. ते शक्तीचा प्रत्यय घेतात आणि शक्तीचा प्रत्यय घेतल्यानंतर मग उत्तरार्धात ते एखाद्या शक्तीचा अनुभव असेल तर तो लोकांना सांगतात अशा करता की तुम्ही देखील हा प्रयत्न करून पहा. हा भाव त्याच्यामध्ये असतो. आता मी जे आपल्याला सांगितलं हे सगळं केवळ आपण देखील श्रद्धा ठेवाल तर आपल्याला देखील शिवाजी महाराज काही ना काही देतील हा पूर्ण विश्वास आहे मला. आणि हे असं होऊ शकतं या काळामध्ये त्याचे पुरावे आहेत आपल्याजवळ. सर, तुम्ही आत्ताच सांगितलं की म्हणजे तुम्ही एक आता उल्लेख केला की त्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने एक असं ठरवलं की एक प्रमाण शिवाजी महाराजांचं प्रमाण चरित्र तयार करावं, परंतु ते काय झालं नाही. मग तुमच्या हस्ते हे झालं. आता संभाजी महाराजांवरती छावा चित्रपट आला आहे. त्या चित्रपटानंतर सुद्धा एक अशी मागणी करण्यात आली की राज्य सरकारनेच शिवाजी महाराज की संभाजी महाराज किंवा अशी जी ऐतिहासिक चरित्र आहेत त्यांचं प्रमाण पुस्तकं काढावी, ज्याच्यामुळे मग त्याचं सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन काही दाखवलं जाणार नाही. तर असं म्हणजे तुम्हाला वाटतं की तशी पुस्तकं काढल्यामुळे फरक पडेल? म्हणजे भालजींच्या चित्रपटांचा तुम्ही उल्लेख केला, त्या चित्रपटाच्या वेळेला तर तशी काही पुस्तकं नव्हती, पण भालजींनी अभ्यास करून ते तसे चित्रपट तयार केलेले. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? प्रमाणबद्ध चरित्र सरकारने खरोखर लिहायला पाहिजे हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. आम्हाला जे कष्ट पडलेत ना ते कष्ट काही जगासमोर सांगून काही कोणाच्या म्हणजे दयापात्र मला व्हायचं नाही आहे. परंतु मला सांगा की आज शिवचरित्राची साधनं जी आहेत ही फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाहीत ना. लोक तंजावरकडे गेलेले नाहीत अजून. मी गेलो होतो पण तिथे अनेक कागदपत्र अजूनही पडलेली आहेत. सरस्वती महालमध्ये तंजावरला त्या ठिकाणी मी दौरा काढला त्यावेळेला हे पुडुक्कोटाई नावाचं गाव आहे, छोटंसं खेडं आहे. त्या ठिकाणी काही लोक शिवाजी महाराजांचं एक छोटीशी झोपडी त्यांनी बांधलेली आहे आणि त्यांचे एक म्हणजे समतूत आहे, श्रद्धा आहे, अंधश्रद्धा म्हणा त्याला, की त्यांना असं वाटतं की कोल्डीडम नदीमध्ये शिवाजी महाराजांनी आपला देह ठेवला आणि त्यावेळेला त्यांची छाटी वाहत गेली, तलवार वाहत गेली. तर त्या ठिकाणी एक तलवार आहे, एक छाटी आहे आणि तिथले गावकरी समई लावून रोज तिथे दीपदान करतात आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जय जयकार करतात तामिळ भाषेमध्ये. आपल्याला माहीतच नाही. मी जेव्हा फिरलो त्यावेळेला मला माहीत झालं तिथे शिवाजीराजे आणि व्यंकोजीराजाची भेट कुठे झाली ते ठिकाण लोकांना माहीत नव्हतं. मी जेव्हा फिरलो त्या ठिकाणी तेव्हा असं लक्षात आलं की ते तेरे पत्नीराज नावाचं गावच नाही तिथे, ते दुसरंच गाव आहे. त्या गावामध्ये शिवनृपती म्हणून काय तर थिरुनृपती असं नाव आहे. त्या ठिकाणी एका खांबावरती शिवाजी महाराजांचा 13 इंच बाय 12 इंच असं घोड्यावर बसलेले शिवाजी महाराजांची शिल्पप्रतिमा आहे. ते आम्हाला माहितीच नाही. शिवाजीराजांनी तंजावरला जेव्हा सगळे कागदपत्र पाहत होतो त्यावेळेला शिवाजी महाराजांना आपण काय इंग्रजांनी प्रसार केला की यांना लिहिता येत नव्हतं, सही नव्हती करता येत. शिवाजी महाराजांनी अभंग केलेले आहेत आणि त्यातला एक अभंग मला सापडला. कुठे सापडला? तंजावरला सापडला. एका वहीत लिहिलेला सापडला. वही म्हणजे साधी वही, चोपडं छोटंसं. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, एकनाथ महाराजांचे अभंग आहेत, समर्थ रामदासांचे अभंग आहेत आणि एक अभंग शिवाजी महाराजांचा आहे. तो अभंगही मी आपल्याला सांगू शकलो. नाशिवंत सुखासाठी अंतरला जग जेठी, नाही नाही याते गोडी, 184 ते जोडी, मनुष्य जन्म गेल्या वारे, काय करशील बारे, शिवराजे सांगे जना, म्या तो सोडिली वासना. हा अभंग आहे शिवाजी महाराजांचा. आणि त्यांनी वासना सोडली म्हणून ते ज्यावेळेला श्रीशैलमला गेले तेव्हा त्यांनी आपलं मस्तक कापायची तयारी केली होती. आपल्या सगळ्यांना शिवचरित्रात माहीत आहे. हे काय अलौकिक व्यक्तिमत्व आहे शिवाजी महाराज, अवतारी पुरुष आहे ते. आणि त्यांची साधनं सुदैव असं आहे की त्यांच्याबद्दल लिहिलेलं लिखाण ह्यात आम्ही ब्रिटनमध्ये मी गेलो होतो, आता लंडनला गेलो होतो, फ्रान्सला गेलो होतो, तिथे अनेक कागदपत्र पडलेली आहेत. आता सामान्य माणूस तिथे जाऊन अभ्यास करू शकतो का? सरकारची मदत असल्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाहीत. म्हणून प्रमाणशील चरित्र, शिवाजी महाराजांचं प्रमाणबद्ध चरित्र आजही लिहिलं गेलं पाहिजे. बिकानेरला अनेक कागदपत्र आहेत, अनुप संग्रहालय तिथे जे आहे ते. राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांची कागदपत्र आहेत. ही आपल्याला अजून माहितीच नाही.
पुरंदरचा तह जो झाला जयसिंगांनी केला, त्याचं मोठं बाड आहे तिथे बिकानेरला. ते आता दाखवत नाही कोणाला. असं गुंडाळलेलं दाड आहे, असं म्हणजे जशी एखादी मोठी सतरंजी असावी तशा प्रकारचं लिहिलेलं आहे ते. हे असे अनेक कागदपत्र, अनेक शिल्पाकृती या आपल्याला आजही पाहायला मिळतात. त्याची जपणूक दुर्दैवाने होत नाही आहे. म्हणून सरकारने मनावर घेतलं पाहिजे आणि प्रमाणबद्ध चरित्र लिहिलं पाहिजे. महाराज, खरं तर जे खूप मोठे तुमचे कॉन्ट्रीब्युशन्स आहेत त्यातलं एक म्हणजे जन्मतारखेचं. आता सध्या आपण बघतो की महाराजांबद्दल काही बोललं गेलं की त्याच्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी होते, काहीतरी वाद तरी होतात, कोणतीतरी एक बाजू असते मग दुसरी बाजू विरोध करते, असा प्रकार आपण बघतो. जेव्हा तुम्ही हा अभ्यास करत होता किंवा तुम्ही सांगायचा प्रयत्न केला की 19 फेब्रुवारी हीच जन्मतारीख आहे, तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागला? नाही करावा लागला, कारण की त्याला प्रमाणच सगळे समोर आलेत ना. आणि प्रमाणात समोर आल्यामुळे लोकांना ते मान्य करावं लागलं. पण जिजाऊ साहेबांच्या तिथीच्या वेळेला मात्र हा मला अनुभव आला. म्हणजे एका मोठ्या साहित्यिकाने, मी नाव सांगत नाही आपल्याला, पण त्याचं मला एक कार्ड आलं होतं की कोण्या मूर्खाने तुम्हाला सांगितले की अमरदास भैया पौषामध्ये येतो. माझी सगळी हयात निजामशाहीमध्ये गेलेली आहे. लहानपणापासून अमरदास भैया उन्हाळ्यामध्ये येतो. मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला एक खाजगी पत्र पाठवलं, याबद्दल मी आपला फार आभारी आहे. कृपया तुम्ही हे जाहीर विधान करू नका, कारण तुमचा शिवकाळातल्या कॅलेंडरचा अभ्यास कमी आहे. त्यांनी तिथे फसली सण म्हटलेला आहे. हा फसली सण अकबराने सुरू केला होता आणि त्याचं कोष्टक मी परिशिष्टात सगळं दिलेलं आहे शकाकृतीश्वराच्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा तो विषय काढला नाही, तो जाहीरही केला नाही. पण अशा टीका पुष्कळ झाल्यात. पुण्याला देखील विद्वानांनी त्याला काही नाव सांगण्याचा मोह होतो मला, पण नाव नाही सांगत मी. पण त्यांनी सांगितले की जिजाऊ साहेबाचा म्हणजे सरकारच्या म्हटल्या ते कुठलं ते लोकराज्य मासिक आहेत, त्या लोकराज्य मासिकाच्या 1974 सालच्या अंकामध्ये पहिल्या पानावरती त्या विद्वानांनी असं लिहिलं. इतिहास संशोधक आहेत ते, शिवचरित्रकार होते. त्यांनी लिहिलं की जिजाऊ साहेबांचा जन्म नेमका कुठे आणि केव्हा झाला हे नक्की इतिहासाला माहीत नाही, असं लिहिलं आहे. आपण काढा तो अंक पहा. तर अशा गोष्टी होतात. पण आम्ही भूमिका एकच ठरवली की काळा म्हणजे कोळसा जेवढा उगाळावा तेवढा तो काळात होतो आणि चंदन जेवढं उगाळावं तेवढा चंदनाचा घमघमाट सुटतो. आमच्या पूर्वजांनी जे काही पराक्रम केले, ज्याच्यामुळे आज आम्ही हिंदू आहोत, आमच्या धर्माचा आम्हाला अभिमान आहे, ते शिवाजी महाराज त्यांच्या चरित्रातला कशाला कोळसा असा घासत राहायचा. चंदन घासावं यांचं आहे की नाही. आणि तसं घासण्यासारखा कोळसा त्याच्या जीवनात नाहीच आहे, काहीच नाही आहे. एक फार अभूतपूर्व असं चरित्र आहे ते परमेश्वरी कृपेने प्राप्त झालेलं चरित्र आहे. त्यांना आशीर्वाद आहेत. हे म्हणजे एका अवधूताचा आशीर्वाद शिवाजी महाराजांच्या घराण्याला मिळाला होता. हे बकरीमध्ये वर्णन आहे ते की बाबाजी भोसले निपुणित होते. बाबाजी भोसले म्हणजे बाबाजी भोसलेंचा मुलगा मालोजी भोसले, मालोजी भोसलेंचा मुलगा शहाजीराजे भोसले, शहाजीचा मुलगा शिवाजी महाराज. म्हणजे खापर पंडुबा झालेत ना ते बाबाजी, त्यांना अपत्य होत नव्हतं. ते वेरूळला शेती करायचे. त्यांना त्या बखरीमध्ये वर्णन असं आहे की एक दिवस एक अवधूत दुपारी 12 वाजता त्यांच्याकडे आला भिक्षा मागण्याकरता. त्यावेळेला त्या बाबाजी भोसलेंची पत्नी जी होती ती बाहेर आली आणि तिने काहीतरी धान्य म्हणा काय म्हणा त्याच्या झोळीत टाकलं आणि त्यांना वाकून नमस्कार केला. तर तिचा पदस्पर्श म्हणजे त्या स्वामींच्या अंगठ्यावर तिने डोकं ठेवलं, नमस्कार केला. एकदम ते चमकले आणि ते म्हणाले की पोरी, तुझं काय दुःख आहे ते मला कळलं, तू काळजी करू नकोस, तू ज्या श्रद्धेने मला भिक्षा घातलीस ना त्याचा मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या कुळामध्ये फार मोठा युगपुरुष निर्माण होणार आहे. तुला तर अपत्य होईलच, पण त्या पुढच्या काळामध्ये एक असा अलौकिक अवतारी पुरुष तुझ्या वंशामध्ये निर्माण होईल, असं वर्णन आहे. ते शिवाजी महाराज आहेत. मग त्यांना
पुत्र झाला, तुझा पुत्र धार्मिक होईल म्हणाले ते. तर बाबाजींना मालोजी राजे झाले. मालोजी राजांनी तळं बांधलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मालोजी राजे अतिशय धार्मिक होते. शहाजीराजे भोसले धार्मिक होते. शिवाजी महाराज धार्मिक होते. ही सगळी परंपरा असते. त्या चरित्रग्रंथाच्या मुखपृष्ठावरचं जे महाराजांचं चित्र आहे त्याची काही गोष्ट आहे, ते चित्र कुठलं, तुम्ही कुठला रेफरन्स घेतला, तर कुठलं चित्र आहे ते? शिवाजी महाराजांची काही चित्र ही मनुजींनी आपल्या संग्रामात गोळा केलेली आहेत आणि ती आपल्याला इंग्लंडला ब्रिटिश म्युझियममध्ये पाहायला मिळतात. याच्यामध्ये फ्रान्समध्ये मिळतात ना. आपण फ्रान्समध्ये पाहिली ती. निकोलो मनुची इथं आला होता आणि त्यांनी काही पेंटिंग्स तयार केले होते. ती सगळी चित्र आहेत. एक मीर मोहम्मदांनी काढलेलं चित्र आहे. हे जे चित्र आपण म्हटलं ते मीर मोहम्मदांनी काढलेलं आहे. तर पूर्वी पेंटिंग्स करायचे, त्याला कॅमेरे नव्हते. मग त्या व्यक्तीला समोर बसवायचं आणि त्याला बसून कॅनव्हासवरती ते चित्र काढायचं. त्या चित्रकारांना खूप काही मानधन मिळत असे त्यावेळेला आणि सगळ्यांनी जशी चित्र काढून घेतली. मोगल बादशाह देखील काढत होते. तसं शिवाजी महाराजांचं काढलेलं आहे. अशी जवळजवळ 7-8 चित्र आहेत. ती त्यातली अधिकृत चित्र आहेत ती त्या काळातली आणि ही पेंटिंग्स आहेत. मला खरं तर प्रश्न विचारायचा होता की तुम्ही शककर्ते शिवराय लिहिलं, तुम्ही खूप अभ्यास केला असेल, पण अगदी 2 आठवड्या 3 आठवड्यांपूर्वी महाराष्ट्राने पुन्हा एकदा शिवाजी महाराजांबद्दलची एक खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी पाहिली, ती म्हणजे आग्र्याहून सुटका याच्याबद्दलची. आणि म्हणजे लहानपणापासनं आपण जे ऐकत असतो शिवरायांबद्दल त्यालाच कधी कधी विरोध केला जातो किंवा ते कसं चुकीचं आहे सांगितलं जातं आणि मग महाराष्ट्रातले शिवभक्त जे असतात ते पेटून उठतात. अशा ज्या कॉन्ट्रोवर्सीज आहेत त्या कॉन्ट्रोवर्सी कशातून होतात आणि तुमचं काय मत आहे या सगळ्याबद्दल? स्पष्ट बोलायचं म्हणजे पुष्कळदा अहंकारातून होतात. मी किती विद्वान आहे हे लोकांना एस्टॅब्लिश करायचं असते. शिवाजी महाराज किती मोठे आहेत पेक्षा मी किती मोठा आहे, मी कसा अभ्यास केलेला आहे. दुर्दैवाने हा भाग आपल्यामध्ये आहे. आणि आग्रा प्रकरणाबद्दल आता म्हणजे पहिल्यांदा शककर्ते शिवरायामुळे डिंगल भाषेतली पद्धत समोर आलेली आहे. विमलदास आणि परकलदास हा रामसिंगाचा वकील आहे आणि विमलदास हा जयसिंगराजेचा वकील होता. या दोघांचा पत्रव्यवहार चालायचा. त्या पत्रव्यवहाराकडे महाराष्ट्राचं कधीही लक्ष गेलं नाही माझ्या या शिवचरित्र लिखाणापर्यंत. पहिल्यांदा ह्या शककर्ते शिवरायामध्ये डिंगल भाषेतल्या त्या सगळ्या पत्रांचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्या आधारे त्या ठिकाणी आपल्याला रोज काय काय घटना घडल्या त्या पत्रद्वारे त्या परकलदासांनी विमलदासाला कळवलेल्या आहेत. त्याचा संग्रह तिथे आहे. आणि त्याप्रमाणे म्हणजे सांगायचं झालं तर 11 मेला शिवाजी महाराज शुक्रवारी पोचले आग्र्याला. मग त्यांची काही म्हणावी तशी सोय केल्या गेली नाही. मुलुकचिंदाच्या सराईत त्यांनी मुक्काम ठोकला. रामसिंगी भेटायला आला नाही. अनेक राजकारणं सगळे झाले. हे सगळे त्या डिंगल भाषेतल्या पत्रामुळे कळतं. आणि मग 12 तारखेला जेव्हा त्या निघाले शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटी करतात, त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता 50वा. आणि म्हणून त्यांना भेटण्याकरता एक मोठा शामियाना उभारला होता. 1400 बैलगाड्यातून दागिने सुवर्ण आणलं होतं त्यांनी दिल्लीवरून. असा सगळा असा बडेजाव तो शिवाजी महाराजांनी पाहावा अशी त्याची इच्छा होती. पण रस्त्यामध्ये चुकामुक झाली, रामसिंग पोचला नाही वगैरे वगैरे, काही ते मुंशी गिरधरलाल पोचला नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये पहिला दरबार संपून गेला. दिवाने आम संपला, दिवाने खास संपला आणि घोसलखान्यामध्ये शिवाजी महाराज गेले. तेव्हा काय घडलं हे सगळं त्या परकलदासांनी दिलेलं आहे. आणि त्यावेळेला त्या शिवाजी महाराजाचं रूप आपल्याला जेव्हा पाहायला मिळतं ना, ते खरं रूप आहे. त्यांना 45,000 रांगेमध्ये उभं केलं आणि ते पाहिल्यानंतर शिवाजीराजांनी म्हणजे औरंगजेबाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या चरित्र म्हणजे त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा हा वाघ पाहिला असं म्हणू. वाघ म्हणजे शिवाजी महाराज, सह्याद्रीचा वाघ पाहिला. ते त्या दरबाराचे काही नियम होते की कोणीही खाली बसायचं नाही, कोणीही बादशाकडे पाठ फिरवायची नाही, कोणीही त्याच्याशी डायरेक्ट बोलायचं नाही, समोरासमोर बोलायचं नाही, त्या अमीनाच्या थ्रू बोलायचं, असे सगळे नियम होते. हे सगळे नियम तोडणारा पहिला माणूस शिवाजी महाराज होता.
त्याला 45,000मध्ये उभं केलं. वास्तविक ते राजे म्हणून त्यांना मान्यता होती. त्यांच्या वाट खर्चाचा सगळा पैसा औरंगजेबाने दिला होता. इथून निघाले राजगडावरून, म्हणजे फाल्गुन शुद्ध 9मीला निघाले ते राजगडावरून 5 मार्च 1666 आणि ते 11 मेला तिथे पोचले. 12 मेला दरबार भरला. त्या दरबारात त्यांचा पहिल्यांदा अपमान झाला शिवाजी महाराजांचा. तेव्हा हे जे गरजले ते म्हणजे त्या घुसलखान्यामध्ये पहिले सप्ताहजारी म्हणजे शहाजादे, सप्ताहजारी, 6 हजारी आणि 5 हजारी तिसऱ्या रांगेत त्यांना उभं केलं. वास्तविक 5 हजारी सुभेदारी देण्याचं जे कार्य होतं ते संभाजीराजांना करता होतं, शिवाजी महाराजांना करता होतं. त्याचं स्वतंत्र राजे म्हणून त्यांना मान्यता होती. पण ते झालं नाही, अपमान झाला, त्यांना स्वरूपात दिला गेला नाही. तेव्हा महाराज खवळले आणि त्यावरचं जे वर्णन त्या परकलदासांनी केलेलं आहे ते आपल्यापर्यंत आज पहिल्यांदा पोहोचलेलं आहे. मोठ्याने गरजले महाराज म्हणजे हळू बोललं पाहिजे या दरबाराचा नियम आहे, तोडला शिवाजी महाराजांनी. ते रामसिंगाकडे हातवारे करत म्हणत, रामसिंग 4 हजारी ओळीमध्ये उभा होता. त्याच्याकडे पाहून ते म्हणाले, तुम देखो तुम्हारा बाप देखा, तुम्हारा पातशाही देखा, मैं किस किस्म आदमी हूँ, फिर भी मुझे गौर करने खड़ा रखा, खड़ा ही रखना था तो कुछ सिर रखा होता. हे महाराजांचे वाक्य आहेत, ओरिजिनल वाक्य. औरंगजेब सगळा दरबार असा सुंद होऊन गेला औरंगजेबासमोर एवढ्या मोठ्या याच्यामध्ये. आणि बैठाते मरोड खाया उठी चले. महाराज बसले खाली रागारागाने. औरंगजेब म्हणाला, औरंगजेब डायरेक्ट कधी बोलत नसे, दरबारच्या रिवाजाप्रमाणे अमीनाला सांगायचं असे. पण याला औरंगजेब रामसिंगाला डायरेक्ट म्हणाला, रामसिंग देखो सेवा को क्या हुआ. हे सगळं वर्णन आहे ना, फार रोमांचकारी वर्णन आहे. ते 1 तास लागेल सांगाल. पण हे सगळं त्या डिंगल भाषेमधलं आहे. दुर्दैवाने या डिंगल भाषेकडे कोणाचं लक्षच नव्हतं गेलं आजपर्यंत. शिवाजी महाराजांच्या काळात त्यावेळी राजे राजवाडे किंवा मोगल राजे सगळे आयाशी आणि विलासी स्वरूपाचे होते. महाराष्ट्रातले अनेक सरदारसुद्धा, म्हणजे सगळं आजूबाजूला वातावरण हे असं असताना एकटे शिवाजी महाराज ह्यामध्ये कधी अडकले नाहीत. काय त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा गुण आहे? त्यालाच आपण युगपुरुष म्हणतो. महाराज कशातच अडकले नाहीत, कारण ते वृत्तीने आमच्या आध्यात्मिक भाषेत बोलायचं ते विधेयी होते. त्यांच्या संसारात कुठे लक्ष नव्हतं, ते विधेयी होते. एका विशिष्ट कार्याकरता आलेले होते आणि त्यांना एक माहीत होतं की माझं नियत कार्य काय आहे. आपल्याला दुर्दैवाने आयुष्यभर आपलं नियत कार्य कळत नाही. तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे, उचित जाणावे मुख्य कर्म आधी. आपलं कर्म नेमकं काय आहे हे कळलं पाहिजे. आपल्याला आयुष्यभर ते कर्म कळत नाही. ज्यांना कळतं त्यांना आपण युगपुरुष म्हणतो, त्यांना थोर पुरुष म्हणतो. शिवाजी महाराज हे असे कुठे रमण्यासारखे नव्हतेच. त्यांचं एकच ध्येय होतं की मला धर्मरक्षण झालं पाहिजे आणि धर्मरक्षणाकरता राज्य साधन आहे. त्यांनी समर्थांना जे काही दानपत्र दिलं आहे शेवट त्याच्यामध्ये उल्लेखच आहे. समर्थांनी त्यांना सांगितलं की तुमचा मुख्य धर्म काय आहे, राज्य साधन करून धर्मस्थापना. वैदिक धर्म सनातन धर्म आपला जो आहे त्याची स्थापना ही करण्याकरता राज्य हे साधन आहे आणि ते साधन देखील शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे. म्हणून तो साधन करणारा माणूस देखील शुद्ध असला पाहिजे. शिवाजी महाराज अतिशय पवित्र होते. त्यांच्याबद्दल जितकं सांगावं तितकं कमी आहे. त्यांनी कधीही अकारण कोणाची हत्या केली नाही. त्यांनी कधीही कुठल्या धर्माविषयी काहीही कधी वाईट ते कधी बोलले नाहीत. कुराणाला ते आसमानाचा किताब म्हणायचे. यातून समजलं, आसमानाचा किताब आहे म्हणायचे. आणि त्यांच्या खाफीखानाने लिहिलं आहे की शिवाजी महाराज जेव्हा मोहिमेवर जात त्यावेळेला ते सांगायचे की कुराणाला किंवा मशिदीला धक्का लावायचा नाही, बिलकुल धक्का लावायचा नाही. आणि जर तुम्हाला एखादं कुराण सापडलं तर ते आपल्या मुस्लिम इस्लामी धर्मातल्या आपल्या सेवकाजवळ ते द्यायचं आणि सांगायचं की हे मशिदीमध्ये पोचून दे. त्यांनी त्या मुसलमानाच्या बाबतीत नव्हे, इंग्रजांच्या बाबतीत, युरोपियन लोकांच्या बाबतीमध्ये हा सगळा दंडक पाळला आहे.
आणि म्हणून ते मिस्टर डिलन म्हणून इथे एक पत्रकार आला होता त्यावेळेला. त्यांनी म्हटलं आहे की शिवाजी राजा हा मूर्तिपूजकच आहे, त्याची सगळी प्रजा ही मूर्तिपूजक आहे, पण तो सगळ्या धर्मांचा आदर करतो शिवाजी राजा, आणि त्यामुळे त्याला या महाराष्ट्रामध्ये एक श्रेष्ठ दर्जाचा असा हा राजा आहे अशी मान्यता आहे, असं मिस्टर डिलननी म्हटलेलं आहे. तेव्हा अनेक पैलू महाराजांच्या चरित्रातले आहेत, त्यामध्ये कुठेही आपल्याला दोष आढळत नाही. शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये एक विभूतिमत्व आहे ते, आणि विभूतिमत्व असल्यामुळेच त्यांच्याकडून हे कार्य झालं. हे किती वयात झालं फक्त, म्हणजे एकूण वय त्यांचं 50 वर्ष, त्यातले पहिली 20 वर्ष सोडून द्या, म्हणजे राहिले 30 वर्ष. 30 वर्षामध्ये त्या माणसांनी आपला धर्म टिकवून ठेवला आणि एक दृष्टी आपल्याला दिली की राज्यशासन कसं करावं, रयतेकडे कसं पाहावं, शेतकऱ्यांची कशी आपण जोपासना केली पाहिजे, सामान्य माणसाकडे कसं पाहिलं पाहिजे, कलावंतांकडे कसं पाहिलं पाहिजे, व्यापाऱ्यांकडे कसं पाहिलं पाहिजे. त्यांनी किती प्रयत्न केला. आता नवीन नवीन कागदपत्र जेव्हा आपण पाहतो वाचतो त्यावेळेला असं मन थकवून जाते की एवढ्या तरुण वयामध्ये या माणसाची काय प्रतिभा असेल. युरोपामध्ये त्यांनी आपला व्यापार वाढवावा म्हणून प्रयत्न केलेला आहे शिवाजी महाराजांनी. हा पैलू आजपर्यंत समोर आलाच नाही. मस्कतच्या इमामास सलाम जहाले अशी एक ओळ आम्हाला सापडली. मस्कतच्या इमामाला सलाम जहाले म्हणजे काय, त्याच्याशी दोस्तीचा हात महाराजांनी केला, तिथे व्यापार वाढला पाहिजे असं त्यांना वाटलं. या फ्रान्समध्ये, इंग्लंडमध्ये, स्पेनमध्ये, इटालीमध्ये, ग्रीकमध्ये महाराजांनी व्यापार करण्याकरता खूप प्रयत्न केलेले आहेत, जे अजून ते डॉक्युमेंट्स आपल्यासमोर आलेलेच नाहीत. ते जेव्हा येते ना त्याला महाराजांचं आंतरराष्ट्रीय स्वरूप काय ते आपल्याला कळेल. जबरदस्त अशी प्रज्ञा त्यांची होती. त्याच्यामध्ये काही किती बोलावं आणि किती बोलू नये. नाही, हे सगळं संपवताना खरं तर अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आता जे तुमचं काम आहे त्याच्याबद्दलही सांगा ना. आता उपासना केली पाहिजे म्हणजे तुम्ही काय सांगता की काय असते उपासना? उपासना केली पाहिजे याचा अर्थ असा, उपासना याचा अर्थ आत्मज्ञान प्राप्ती. आज आपण जे पाहतो ना ते बाहेर पाहतो, इंद्रियांच्या माध्यमातून आपण बाहेर पाहतो आणि सुखाचा शोध आपण बाहेर घेतो. त्यामुळे आपल्याला खरं सुख कधी भेटत नाही. सुखामध्ये दुःखाचे मीठ पडतं असं म्हणू आपण, है ना. म्हणून आत्मशोध घेतला पाहिजे. पाहावे आपणाशी आपण तया नाम आत्मज्ञान. मी नेमका कोण आहे याची ओळख मला झाली पाहिजे. मी म्हणजे हा स्थूल देह नाही. माझ्या या स्थूलदेहाच्या मागे एक सूक्ष्म देह आहे. या सूक्ष्म देहाची राहटणी कशी चालते याचा अभ्यास आपण केला पाहिजे ना. तो आपण करत नाही. तो शिवाजी महाराजांनी केला होता. शिवाजी महाराज नेहमी ध्यान करायचे. शिवाजी महाराज कीर्तनाला जाऊन बसायचे. शिवाजी महाराज सत्संगतीमध्ये राहायचे आणि त्यामुळे त्यांना स्वतःच्या देहाची कधी पर्वा नव्हती. म्हणून मी त्यांना विधेयी शब्द वापरला. तर आत्मज्ञान हे कसं होईल, तर आपल्याला चालवणारा कोण आहे हे सांगा ना. आपल्याला चालवणारा कोणीतरी आहे की नाही, असलाच पाहिजे. मी म्हणतो की हे माझे डोळे आहेत, पण डोळे माझे आहेत म्हणजे मी नाही ना. माझं म्हटलं तर हा जसा कप आहे, हा माझा कप आहे असं मी जेव्हा म्हणतो त्याला कप वेगळा आहे, मी वेगळा आहे. माझे डोळे आहेत म्हणजे काय, माझं ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी नाही आहे. त्याला असे अनेक अध्यात्मामध्ये प्रसंग आहेत. अध्यात्मामध्ये असे अनेक सिद्धांत आहेत की मीला ओळखणं, मला ओळखणं. मी म्हणजे माझं आत्मस्वरूप, आणि जे आत्मस्वरूप आहे ते कधी मरत नाही. हा जो आहे अन्नमय कोश आहे हा मरतो. आपण जाळतो ते कलेवर जाळतो, पण याच्या मागे आणखीन 4 कोश आहेत. अन्नमय कोशाच्या मागे प्राणमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, ज्ञानमय कोश आहे, आनंदमय कोश आहे. असं आपण सगळं पाहतो ना. यातलं काय मरतं? काहीच मरत नाही. आपल्या रोज ज्या काही वासना निर्माण होतात त्याच्यामुळे आपल्याला देह धारण करावा लागतो. त्या वासनांचं पूर्णपणे नष्ट करणं ज्याला जमेल त्याला मोक्ष आहे असं सगळं अध्यात्म आपलं सांगतं. उपासना याचा अर्थ आत्मज्ञानाचा, त्या आत्म्याचा शोध घेणं.
मी नेमका कोण आहे. आपण म्हणतो की त्याला दृश्यादृश्य विवेक असा एक शब्द आहे. दृश्यादृश्य विवेक, जे दृश्य आणि अदृश्य आहे. अदृश्य कोणाला दिसत नाही ना, दृश्य सगळं दिसते. मग हे जे अदृश्य आहे हेच खरं आहे. म्हणजे प्रगटते जाणावे असार आणि अप्रगटते जाणावे सार. जे अप्रगट आहे ते खरं आहे आणि जे प्रगट आहे ते खोटं आहे. जे खोटं आहे ते नष्ट होणार आहे. यद दृष्टम तन नष्टम, ह्या सगळ्या वेदांमधल्या श्रुती आहेत. जे दिसते ते नष्ट होणार आहे आणि हा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. जे दिसते ते नष्ट आहे, होणार आहे. जे दिसत नाही ते कधीच नष्ट होत नाही. मग दिसत काय नाही, आमचा आत्मा दिसत नाही. मला चालवणारा कोण आहे असा प्रश्न जे आपण विचारतो त्यावेळेला आपण कर्मेंद्रिय आपल्याजवळ आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, ही सगळी मनाला जोडलेली आहेत आणि मन झालं त्या इंद्रियांमुळे बाहेर खाली. त्यामुळे बाहेरच सुख आहे असं मला वाटतं. पण इंद्रियांचा संबंध जर तोडला आपण आणि मनाला त्या इंद्रियांच्या संबंधापासून जर आपण वेगळं केलं तर मन हे सुखाच्या शोधाकरता बुद्धीला धक्के मारते की मला सुख पाहिजे, मला सुख पाहिजे. ते सुख त्या बुद्धीला मिळत नाही. म्हणून मग त्या बुद्धीच्या पलीकडे आत्मतत्व आहे, त्या ठिकाणी सुखाचा सागर आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये असं म्हटलं आहे की इंद्रियाणी पराण्याहू इंद्रियेभ्याम परम मनाहा मनसस्तु परा बुद्धीर यो बुद्धे परतस्तु साहा. इंद्रियांचा राजा मन आहे आणि आज आपण मन मानेल तसं वागतो. त्याच्यामुळे सगळे दुःख आपल्या भोवती आहेत. सगळे निराशा, भय, न्यूनगंड, अमुक टमुक या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे निर्माण झाल्या. त्या मनाला जर आपण सक्षम केलं, बलवान केलं तर हे मन ज्यावेळेला आत्म्याचा शोध घेईल त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल ही शक्ती काही और आहे. आज अनेक असे आपल्याला पाहायला मिळतात की समाधीमधून देखील त्यांना मार्गदर्शन प्राप्त होते. ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली ना आळंदीला आपल्या. ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली 13व्या शतकामध्ये आणि 300 वर्षे ते समाधीमध्ये पडून होते. 16व्या शतकामध्ये एकनाथ महाराजांना त्यांनी स्वप्नात जाऊन काय सांगितलं की माझ्या गळ्याची अजाण वृक्षाची मुळी लागली आहे, ते अजाण वृक्षाची मुळी बाजूला कर, म्हणजे ज्ञानेश्वरी शुद्ध कर. हा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मला जिवंत राहायचं आहे. मग नाथ महाराज 300 वर्षानंतर झाले, त्यांना ते कळलं, ते आले तिथे, समाधीचा शोध घेतला वगैरे सगळं. पुढचं आपल्याला सगळं माहीत आहे. तुकाराम महाराजांनी कोणत्या गुरुकडे तुकाराम महाराज गेले होते? तुकाराम महाराज कोणत्याच गुरुकडे गेले नाहीत. गुरुच त्यांच्या स्वप्नामध्ये आले. बाबाजी चैतन्य, एक पावशेर तूप द्या म्हणा मला, असं आहे ते वर्णन त्याच्यामध्ये. एक पावशेर तूप द्या. याने तूप, ते म्हणाले की मी ते विसरून गेलो तूप द्यायचं. पण त्यांनी आशीर्वाद दिला आणि मंत्र दिला, रामकृष्ण हरी म्हण. समोरही नाहीत ते, स्वप्नामध्ये आले, सुषुप्तीमध्ये आले. अशा अनेक घटना ज्याला घडतात त्याला वैदिक धर्माचं आपण खऱ्या अर्थी चिंतन केलं पाहिजे. वैदिक धर्म हा मूळ धर्म आहे. अध्यात्म ज्याला म्हणतात ना, आधी आणि आत्मन असा त्याची फोड आहे. आधी म्हणजे हे शरीर, अन्नमय कोश, आणि आत्मा म्हणजे मी म्हणजे कोण, त्या मीचा शोध घेणं म्हणजे अध्यात्म आहे. त्याच्यासाठी म्हणजे शेवटचाच प्रश्न की यासाठी तुम्ही जेव्हा सांगता म्हणजे काय काय करून ते शोध घेता येतो? 2 गोष्टींनी शोध घ्यायचा होता आजच्या काळामध्ये. कलियुगामध्ये वेदमंत्रांना थोडंसं ज्याला काय म्हणता येईल की तीव्र संवेग राहिलेला नाही. आपल्या आचरणामुळे वेदांमध्ये वेदांच्याकरता जी शुद्धता पाहिजे ती आपल्याजवळ नाही. म्हणून सगळ्या संतांनी, ज्ञानेश्वरापासून सगळ्या संतांनी आपल्याला नाम घ्यायला सांगितलं, नाममाहात्म्य सांगितलं. नाम आणि ध्यान ह्या 2 गोष्टी जर मी केल्या तर माझ्या आयुष्यामध्ये मला माझ्या मीचा शोध लागेल. जास्ती करण्याची आवश्यकता नाही आहे. ध्यानामुळे ज्ञान होते आणि नामामुळे प्रेम निर्माण होते.
हे सगळं जे विश्व आहे ना, हे सगळं प्रेमाने बांधलेलं विश्व आहे. म्हणून विश्वातल्या प्रेमाला पंचम पुरुषार्थ म्हटलेला आहे. आपण 4 पुरुषार्थ म्हणतो ना, 4 पुरुषार्थ कोणते आहेत? म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष आहेत. पंचम पुरुषार्थ प्रेम आहे. या प्रेमाच्या लहरी सगळ्या जगामध्ये आहेत. आज आपण जेव्हा आकाशगंगांकडे पाहतो, आता तर खगोलशास्त्र खूप पुढे गेलं आहे, पण खगोलशास्त्र पुढे गेलं हे आर्यभट्टापासून पुढे गेलेलं आहे. पूर्वीच्या काळी 5व्या-6व्या शतकापासून आपल्या इथे हा सगळा शोध घेतला गेलेला आहे. हे सगळे ग्रह जेव्हा आपल्या परिक्रमा करतात, तेव्हा त्या परिक्रमा करताना एक ग्रह जर दुसऱ्या ग्रहाला टक्करला तर काय होईल? टक्कर झाली तर काय होईल? एका क्षणात विनाश होईल. पण अनेक लक्षावधी वर्षापासून प्रत्येक ग्रह अतिशय शिस्तीमध्ये आणि रोज परिक्रमा करतो आहे की नाही, आणि त्याचे आमच्यावरती परिणाम होत असतात. ग्रहांचे परिणाम आपल्यावरती होतात. हे सरळ सरळ गणित आहे. जसं की आता मुंबईला समुद्र आहे, आपल्या समुद्राला पौर्णिमेच्या दिवशी भरती येते ना, आणि अमावास्येच्या दिवशी ओहोटी लागते. अमावास्येच्या आदल्या दिवशीपासून पाणी मागे मागे जायला लागतं, आणि पौर्णिमेच्या दिवशी उसळ्या मार लागतात, लाटा. मग आता पौर्णिमा आणि अमावास्या ह्या तिथ्याचा चंद्राशी संबंध आहे ना. आता मला सांगा की चंद्राच्या संबंधात असल्यामुळे पौर्णिमेच्या दिवशीच त्याला भरती येते, अमावस्येच्या दिवशी ओहोटी लागते. मागच्या महिन्यामध्ये पौर्णिमा समजा 10 तारखेला असेल, 2 महिन्यांनी ती 15 तारखेला आली. आपला आग्रहास काय की बा इंग्रजी तारखेप्रमाणे केलं पाहिजे, आहे ना. तर त्या दिवशी त्या तारखेला भरती येते का? नाही, त्या तिथीलाच येते. कारण त्यांचे त्याची गणित आहेत, सगळे ग्रहगोलांची गणित आहेत. कोणता ग्रह कुठे फिरावा, किती परिक्रमेत फिरावा, किती अंशात फिरतो, हा सगळा अभ्यास. ह्या सगळ्या अभ्यासामधून आपल्याला त्या ग्रहांची शक्ती सगळी कळायला लागते. त्याचे परिणाम आपल्या मनावरती होत असतात. चंद्रमा मनसो जातः. तेव्हा हे सगळं ऋषीमुनींनी अभ्यास केलेला आहे. आणि आपलं जीवन सुखकर व्हावं याच्याकरता म्हणून त्यांनी जसं पंचांग निर्माण केलं, जसे उत्सव सणवार निर्माण केले, त्याच्यामागे सगळा हेतू आहे. तर हे सगळं अध्यात्म आहे. अध्यात्मामध्ये एका वाक्यात सांगायचं तर मीचा शोध घेणं हे अध्यात्माचं एकमेव ध्येय आहे. आणि आजच्या काळामध्ये, आजच्या या सगळ्या धकाधकीच्या काळामध्ये ध्यान आणि नाम ह्या 2 गोष्टी प्रामाणिकपणे जर केल्यात तर आपल्याला अनुभव यायला लागतात. तर माझा मुलगा इथे बसलेला आहे, हा ध्यान करतो. त्या ध्यानामध्ये त्याला अनेक गोष्टी सुचतात, आणि त्या ध्यानामधून त्याला पुढचं मार्गदर्शनही मिळतं. नामामुळे प्रेम निर्माण होतं, आणि प्रेम हे आपण निर्माण नाही करू शकत, ते सूक्ष्मात आहे. एखादी आता समुद्रामध्ये मासे असतात ना, त्या माशांना म्हणजे नर आणि मादी, तर मादी माशांना जेव्हा मासे होतात, पुत्र होतात असं म्हणू आपण, या संतती होते. शेकडो मासे त्याच्या भोवती, त्या आईभोवती फिरत असतात. अमेरिकेमध्ये एक प्रयोग झाला होता मध्ये, आणि त्याने एक ॲक्सिलेटर संध्याकाळच्या वेळेला समुद्रात टाकला, आणि त्या खूप असा प्रचंड वेगाने फिरवला की त्याच्यामुळे अनेक लाटा निर्माण झाल्यात. आणि या माशीची म्हणजे मादी माशाची पिलं ही जवळजवळ 10-12 मैल फेकल्या गेली बाहेर. समजले की दुसऱ्या दिवशी सकाळी ते सगळे शास्त्रज्ञ तिथे पाहायला आलेत की आता हे पिलं काही हिच्याजवळ येणार नाहीत, का 10-20 मैल फेकून दिली आपण बाहेर, ते अंधारामध्ये. पण सकाळी पाहतात तर काय लक्षात आलं, ही सगळी पिलं आपल्या आईजवळ आलेली होती. ही कुठली लहर आहे? ही प्रेम लहर आहे, प्रेम लहर आहे, ही कृपा लहर आहे. ते ही प्रेमदृष्टी जी आहे, ही प्रेमदृष्टी हा पंचम पुरुषार्थ, त्याच्यामुळे त्या माशांमध्ये हा चमत्कार पाहायला मिळाला. कासवी आपल्या मुलाला केवळ प्रेमाच्या नजरेने वाढवते ना कासवी, तिच्याजवळ काहीच नाही आहे दुसरं वाढवण्यासारखं, ते नुसती प्रेमाची नजर तिच्याजवळ आहे. त्या प्रेमातून ती पाहते.
तेव्हा प्रेम हा पंचम पुरुषार्थ आहे आणि हा पंचम पुरुषार्थ शिवाजी महाराजांवर पूर्ण होता. त्यामुळे सगळे मावळे त्याच्याजवळ गोळा झालेत. नाही तर आजकाल मला सांगा, जीवाला जीव देणारा कोण आहे हो? काही न मिळता 18 पगड जातीच्या लोकांनी त्यांच्याकरता, महाराजांकरता त्यांनी म्हणावं त्या क्षणाला आपलं आत्मस्मरण केलेलं आहे. आणि काही काही प्रसंग तर फार जबरदस्त आहेत शिवचरित्रामधले, की प्रेम कसं असते ते. की त्या कृष्णाजी नाईक बादल होते, त्या कृष्णाजी नाईक बादल हे 12 मावळामध्ये दायित्व गोळा करायचे असं वर्णन आहे. तर जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांना सांगितलं की याचा बंदोबस्त करा, कारण त्याला शिवाजी महाराज लहान होते आणि मावळखोरी सगळी एकत्र करायची होती. तर कान्होजी नाईक जिथे शिवाजी महाराजांच्या बाजूला, जिजाऊसाहेबांच्या बाजूला उभे होते, पण ते हे बांदल नव्हते. आणि बांदल सगळ्यात पराक्रमी त्यावेळेला 12 मावळाचं दायित्व घ्यायचं असं एका वाक्यात सांगितलं मी तुम्हाला, की टॅक्सेस सगळे गोळा करायचे, राजाच म्हणायचे स्वतःला. त्यांच्यावर दादोजी कोंडदेवांनी हल्ला केला, पण ते काही पराभूत झाले दादोजी कोंडदेव. त्यांच्या घोड्याच्या शिपट्या कापल्या त्या यांनी. इतका पराक्रमी तो होता. त्याचा सेनापती होता बाजीप्रभू देशपांडे. पूर्वीच्या काळात जो पावनखिंडीत अमर झाला ना, तो पहिल्यांदा कृष्णाजी बांदलांचा सेनापती होता. आणि त्याच्याचं काय करायचं? कृष्णाजी नाईक बांदलांना मारल्याशिवाय मावळ्याची म्हणजे एकत्र आपण करू शकत नाही मावळखोरी, हे दादोजी कोंडदेवाच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी त्याला एक दिवस कोंढाणा किल्ल्यावर बोलावलं आणि त्याचे चौरंग केले असा उल्लेख आहे. चौरंग केले म्हणजे हातपाय तोडले, म्हणजे त्याला दगाबाजीने म्हणा, काही म्हणा, आजच्या काळात काही म्हणा, पण त्याची हत्या केली एक प्रकारे. त्याची बायको आहे दीपाऊ बांदल आणि तिचा मुलगा होता एक बाजी कृष्णाजी बांदल. हा बाजी पुढे मारला गेला, म्हणजे लढाईत मारला गेला. म्हणजे दीपाऊ बांदल शहाजीराजाकडे बंगलोरला गेली पळून. त्याने अभय दिलं म्हणून ती पुन्हा महाराष्ट्रामध्ये आली, म्हणजे शिवाजी महाराजांच्या चाकरीमध्ये आली. पण तिच्या म्हणजे डोक्यामध्ये सल असेल ना की माझा नवरा कोणी मारला. जिजाऊसाहेबांच्या सांगण्यावरून दादोजी कोंडदेवांनी मारला, म्हणजे जबाबदार जिजाऊसाहेबच आहेत, आहे ना. प्रसंग असा आहे की ज्या वेळेला शिवाजी महाराज आग्र्याला निघाले, त्याला त्यांनी सगळी स्वराज्याची जबाबदारी ही जिजाऊसाहेबांवर सोपवली, मुख्य जबाबदारी. आणि महाराजाचा पालखीत बसणार निघाले, पालखीत बसायला निघाले. इतक्यात ते पुन्हा खाली उतरले पालखीतून. त्यांना आठवण झाली की आपण सगळी व्यवस्था केली, पण जिजाऊसाहेबांच्या संरक्षणाची व्यवस्था काहीच नाही केली. ते पुन्हा पद्मावती माचीवरती आले आणि त्यांनी एका स्त्रीला बोलावलं. ती स्त्री कोण होती? दीपाऊ बांदल. त्या दीपाऊ बांदलला महाराजांनी आपल्या कमरेची कट्यार काढून दिली. म्हणाली, आम्ही येत पावेतो मासाहेबांचे रक्षण करणे. जिचा नवरा यांनी मारला होता कृष्णाजी बांदल, त्याच्या बायकोला बॉडीगार्ड म्हणून जिजाऊसाहेबांचं ठेवलं. आता मला सांगा की त्यानंतर महाराज आग्र्याला गेले. 6 महिनेपर्यंत महाराज जिवंत आहे की मृत्यू पावले हे लोकांना माहिती नव्हतं. अशाही काळामध्ये हे जिजाऊसाहेबांजवळ ही दीपाऊ बांदल राहिली. कट्यार तिच्या हातामध्ये होती. ती केव्हाही भोगसू शकली असती की नाही. आणि तिचं घरदार उद्ध्वस्त यांनीच केलं होतं. पण जेव्हा शिवाजी महाराज परत आले त्यावेळेला दीपाऊ बांदल त्याच्यासमोर गेली आणि ती कट्यार त्यांनी त्या महाराजांच्या हातामध्ये दिली आणि त्यांच्या पायाजवळ बसून ते म्हणाले की महाराज जसे शक्य झाले तसं आम्ही आऊसाहेबाचा सांभाळ केला. ही कट्यार परत घ्या. हे कुठली भूमिका आहे शिवाजी महाराज? कुठलं प्रेम आहे? काहीतरी प्रेमदृष्ट्या नाही. असे प्रसंग आपण जेव्हा पाहतो त्याला हे शिवचरित्र काय आहे हे कळते आपल्याला. नुसत्या लढाया नाहीत, अनेक माणसं अशी त्यांनी जोडलेली आहेत आणि अनेकांनी बलिदान जे केलेलं आहे ते काही मिळेल म्हणून नाही केलं, ते प्रेमातून केलेलं आहे. नेता कसा असावा, राजा कसा असावा, इतका प्रेमळ असावा का त्याच्याजवळचं पंचम पुरुषार्थ आहे. असा राजा दुसरा मिळत नाही म्हणून आपण शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो.
त्याची पूजा करतो. का बरं? की त्याच्याजवळ तो पंचम पुरुषार्थ आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप हे म्हणणं खूप सोपं आहे, पण या ओळींना अनुसरून तुम्ही तुमचा अवघा जन्म शिवचरित्रासाठी अर्पण केलात. इतिहास रम्य असतो, इतिहासामध्ये रमणं सगळ्यांना आवडतं, पण त्याला वस्तुनिष्ठतेची किनार मिळणं तेवढंच जास्त गरजेचं असतं, नाहीतर त्या दंतकथा होतात. आणि ते एक मोठं कार्य तुम्ही करताय. तुमच्या कार्याला ABP माझाचा सलाम. आणि आज कट्ट्यावर आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार. आणि यासोबतच क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळेतू, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, छोकरा साबण आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.